आपला छावा म्हणजे छत्रपती शंभूराजे यांचा बुधभूषण हा ग्रंथ जास्तीत जास्त लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून आपलं हे पॉडकास्ट आहे. तर आज आपण बुधभूषणच्या पहिल्या अध्यायातील श्लोक क्रमांक 168 घेणार. हा मूळ श्लोक एक काश्मीरी कवी साधारणपणे 1150 या काळामध्ये हा श्लोक मूळ लिहिला गेलेला होता. मात्र शंभूराजांना हा श्लोक प्रचंड आवडला आणि त्यांनी त्यांच्या बुधभूषणमध्ये हा श्लोक समाविष्ट केलेला. हा अथ जलस्य म्हणजे जलाला म्हणजे पाण्याला उद्देशून आहे. पाणी म्हणजेच जीवन आहे. काय लिहितात महाराज या श्लोकामध्ये पाहूया. शैत्यम नाम गुणस्तैव वैव तदनु स्वाभाविकी स्वच्छता किं ब्रुमः शुचितं वज्रंत शुचय संख्येन यस्या परे किं वातः परमास्तुषे स्तुति परम संजीवनं जीवताम त्वं चन्नी च पथेन गच्छसि पयः कत्वा विरोद्धुं क्षमः शैत्यम नाम गुणस्तैवैव तदनु स्वाभाविकी स्वच्छता. तुमच्या या शीतल स्वभावामुळे तुम्हाला शैल्य हे नाव मिळाले, कारण तुमच्यामध्ये काय आहे, शीतलता. आणि तुम्ही काय करता तर सगळ्यांची स्वच्छता करता. पाणी हे युनिव्हर्सल क्लीनर आहे, म्हणजे तुम्ही काहीही पाण्यामध्ये स्वच्छ करू शकता. जगातल्या जास्तीत जास्त वस्तू स्वच्छ करण्याचं साधन म्हणजे पाणी. कपडे स्वच्छ करायचे पाणी, गाडी धुवायचे पाणी, काही घ्या स्वच्छ करायचं तुम्हाला पाणी तुम्ही वापरता. आणि हे कशामुळे, त्याच्या ह्या असलेल्या स्वच्छतेच्या गुणामुळे. किं ब्रुमं शुचितां वज्रंत शुचय संख्येन यस्या परे. आणि मग याच्यामध्ये चांगले वाईट सगळी माणसं, प्राणी, कुणीही असेल तर चांगले वाईट सर्व प्रकारचे प्राणी, वनस्पती, माणसं सगळे असतात. संज्ञेन यस्या, सगळेच्या सगळे लोक. वज्रंत शुचय शुचिताम, हे सगळे काय होतात, स्वच्छ होतात. मग की वात परमास्तुचे स्तुती परम संजीवनम जीविता. आता अपवित्र असणाऱ्या सर्वांना पवित्र करणाऱ्या, सर्व या जनतेला जीवन देणाऱ्या या पाण्याची काय स्तुती करावी. ज्या पृथ्वी तलावरचे सर्व प्राणी, नर नारी, जे जे तुझ्या संगतीमध्ये येतात, तुझ्या सोबत येतात, ते स्वच्छ होऊन जातात, कारण तुझा स्वभावच आहे स्वच्छतेचा. थंड, गार, गार, थंडा, थंडा म्हणजे थंडपणामुळे, त्याच्या गुणामुळे, त्याच्या स्वच्छतेच्या गुणामुळे सर्व सजीवांना, सर्व जीवांना जीवन देण्याच्या त्याच्या गुणामुळे त्याला संजीवन म्हणजे जीवन देणारा असं म्हणून त्याची स्तुती केली जाते. आणि त्याची स्तुती करायला शब्दही कमी आहेत. पण त्वं चन्नी च पथेन गच्छसि, पण तू काय करतो, सर्वांना हात देत 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 मात्र स्वतः वर येण्याच्या ऐवजी खाली 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 घसरायचं. जसं जसं उन्हाळा येईल तसं पाणी आटतं ना, हे पाणी जमिनीमध्ये मुरतं. मग हे पाणी काय होतं, खाली 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 होत जातं. पयः कस्वा विरुद्धम क्षमः. हे पाण्या, हे जला, कुणामध्ये ती क्षमता आहे की तो अडवू शकेल की तू खाली 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 जात आहेस. म्हणजे जगाच्या कल्याणासाठी तुम्ही स्वतःचं जीवन आयुष्य वाहून घेतलेलं आहे. सर्व जग स्वच्छ सुंदर तुम्ही करण्याचा प्रयत्न करत आहात, तरी सुद्धा तुम्ही काय करतात, खाली 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 जात आहात. ह्या समाजाच्या हितासाठी असं कधी होईल का पाणी वर 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 येत गेलेला आहे आणि सर्व जगाचं कल्याण होतं? असं कधी होईल का? महाराज इथं अन्योक्ती कलशामध्ये आपल्याला सांगतात की पाण्यासारखी, जलासारखी माणसं आपल्या आसपास आहेत, आपल्या राज्यात, आपल्या कुटुंबात, आपल्या सोबतले असतात, जे नेहमी दुसऱ्याचं कल्याण करतात, दुसऱ्याचे अवगुण स्वतःवर घेतात, पण दुसऱ्यांचं काय करतात, कल्याण करतात, इतरांचं चांगलं करतात. अशा या कल्याणकारी जलाला, सगळ्यांचं कल्याण करून ते खाली खाली जात आहे, त्याला कुणी रोखू शकत नाही. मात्र आपल्या आसपास अशा जलासारखी कल्याणकारी जी माणसं आहेत, ती जर खाली खाली जात असेल तर ते आपलं कर्तव्य आहे, ते राज्याचं कर्तव्य आहे, कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य आहे की यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्याला केला पाहिजे. आणि यातच काय आहे, राज्याचं, कुटुंबाचं, समाजाचं हित आहे. अन्योक्ती कलशाच्या या अर्थासोबत या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.